नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार. एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. प्रशिक्षणार्थी बांधवांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बैठक सध्या पार पडत आहे आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना रोजगाराचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो. नेमकी काय बैठक झालेली आहे, कशा पद्धतीने विभागनिहाय तुमच्या ज्या विभागामध्ये तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल त्याच विभागामध्ये तुम्हाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. त्यासोबतच येणारं जे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये आंदोलन असणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा सोबतच काल जी बैठक झालेली आहे त्या बैठकीचा सगळा सविस्तर सार तुमच्या सर्वांसमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्हा सर्वांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून. विभागनिहाय रोजगार 100% मिळू शकतो. फक्त काय करायचं आहे, कशा पद्धतीने हे सगळं असणार आहे, कौशल्य विभाग या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणत्या 2 तारखांना आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देणार आहे, त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपण फॉलोअप घेत आहोत, ही सगळी माहिती, खूपच महत्त्वाची माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे छोटी छोटी गोष्ट आहे, व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. कदाचित ही सगळी माहिती तुम्हाला भविष्यामध्ये रोजगार देण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या जिल्ह्यांच्या उपस्थितीमध्ये काल अत्यंत महत्त्वाची बैठक, ही आढावा बैठक पार पडलेली आहे आणि 18/6/2026 ही तारीख तुम्हाला दिसते आहे. गुरुवार रोजी ही बैठक पार पडलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही बैठक घेतलेली होती. पावसाळी अधिवेशनामध्ये नेमकी आपली काय भूमिका असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला पत्रव्यवहार करायचा आहे, त्याचा आढावा घ्यायचा आहे, कुठला पाठपुरावा आपल्याला करायचा आहे आणि त्या सगळ्याबद्दलचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भामध्ये ही खूप महत्त्वाची बैठक होती. यामध्ये असं म्हणण्यात आलेलं की सगळ्या जिल्ह्याकडून जो पत्रव्यवहार आतापर्यंत करण्यात आलेला आहे त्याचा सविस्तर असा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये खूप महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. बघा, युवा प्रशिक्षणार्थी जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून आता ही जी बैठक पार पडलेली आहे याचे नेमके आउटपुट काय काय आहेत हे तुम्हा सर्वांना अतिशय कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, 23 मार्च 2026 रोजी तुम्हाला माहिती असेल की समस्त जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी झालेली होती आणि या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले होते त्या सगळ्या निर्णयांचं अवलोकन या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे. 36 जिल्ह्याचे प्रतिनिधी या ठिकाणी या मूक आंदोलनाला होते. मग याचे उद्दिष्ट नेमके काय आहे, त्याची रूपरेषा कशा पद्धतीने असावी, त्याचबरोबर महाराष्ट्रामधील संपूर्ण 36 जिल्ह्यामधील प्रतिनिधींचा याच्यामध्ये सहभाग असावा, प्रत्येकावर कोणती जबाबदारी असावी आणि सर्वांमध्ये कशा पद्धतीने समन्वय असून या घडावा आणि त्या माध्यमातून मग पुढचं नियोजन असावं या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. त्याचबरोबर दिनांक, वेळ, स्थळ आणि कार्यक्रमाची आपल्याला सगळी सविस्तर माहिती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. सविस्तर चर्चा ही घडवून आणण्यात आलेली आहे आणि आता जे पुढचं आंदोलन असणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये, कारण की त्यावेळेला कौशल्य विभाग जे आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची बैठक असणार आहे आणि त्या विरोधामध्ये म्हणजे त्या संदर्भामध्ये आंदोलन होणार आहे. हे आंदोलन कशा पद्धतीने असावं या संदर्भामध्ये ही बैठक झालेली आहे. आता अत्यंत महत्त्वाचं बघा, 1 जून 2026च्या संघटनेकडून विविध विभागांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याचे तपशील सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. 1 जून 2026 पर्यंत जे सगळे पत्रव्यवहार झालेले होते त्यामध्ये मग शिक्षण विभागाला, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, पोलीस विभाग, परिवहन, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, इतर बांधकाम, महानगरपालिका आणि वन विभाग, तुम्ही ज्या विभागामध्ये काम केलेलं आहे प्रशिक्षणार्थी म्हणून, बरोबर आहे की नाही, त्या सगळ्या विभागांचा जो आहे पत्रव्यवहाराचा तपशील त्या ठिकाणी मांडण्यात आला. म्हणजे तुम्हाला विभागनिहाय कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या बघत आहोत आणि या कॉन्फरन्सिंगमध्ये, या बैठकीमध्ये ही सगळी माहिती सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना देण्यात आलेली आहे. अलग लक्षामध्ये. त्यामुळे प्रत्येक विभागाला जी काही पत्र पाठवलेली आहे या पत्रांचा आढावा घेण्यात आला, त्याची नोंद सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि सोबतच पाठपुराव्याच्या जी जबाबदारी आहे तर ती संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात सुद्धा आलेली आहे. म्हणजे आपण फक्त पाठपुरावा करून थांबलेलो नाहीये, तर या संदर्भामधली जी जबाबदारी आहे ती सुद्धा संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळं पुढं काय होऊ शकते,
ते बघा. राज्यामध्ये अनेक प्रशिक्षणार्थी बांधव हे सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यामुळं सगळ्यांचाच याच्यामध्ये सहभाग घेणं शक्य नाही. म्हणून आपण काय केलेलं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामधले एक एक प्रशिक्षणार्थी किंवा सिलेक्टिव्ह प्रशिक्षणार्थी जे एका विभागामध्ये पत्रव्यवहार करू शकतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, संपर्क करू शकतात, माहिती गोळा करू शकतात, या संदर्भामध्ये जबाबदारी वाटून देण्यात आलेली होती. आणि पुढचं जे आंदोलन असणार आहे तर ते 6 जुलै 2026 रोजी तुम्हाला माहिती असेल तर कौशल्य विभागाचा प्रश्न उत्तराचं सेशन सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. कधी? 6 जुलै 2026 रोजी. आणि एक्झॅक्टली आता विद्यार्थी जे आहे ते आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कॉकरोच आंदोलन देखील करणार आहेत. लक्षामध्ये म्हणजे आंदोलन सुद्धा होणार आहे, कौशल्य विभाग उत्तर सुद्धा देणार आहे, विभागनिहाय रोजगार कसा मिळू शकतो याच्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या संदर्भामध्ये प्रतिनिधी सुद्धा नेमण्यात आलेले आहेत. म्हणून ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही विभागामध्ये काम करायचं असेल तर तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन नंबर देऊ शकता, किंवा ऑलरेडी तुम्ही जर या विभागामध्ये काम करत असाल, तुम्हाला काही माहिती पोहोचवायची असेल, काही घ्यायची असेल तर हे जे नंबर दिलेले आहेत त्यांच्याकडे त्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून सगळी माहिती घेऊ शकता. बघा, आरोग्य विभागाची जबाबदारी जी आहे ती चंद्रप्रकाश पाटील सर यांच्याकडे दिलेली आहे. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या संदर्भामध्ये निलेश वसावे सर आहेत, शरद कांबळे सर जे आहेत तर त्यांच्याकडे शिक्षण विभागाची खूप महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पुढचं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महसूल विभाग जो आहे तर महसूल विभागाची जबाबदारी जी आहे तर ती वैभव पाटील सर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यांचा हा मोबाईल नंबर आहे. पुढे जाऊयात आपण. ग्रामविकास विभागाची जबाबदारी जी आहे ती स्वतः पवन भट सर आणि ऋषिकेश पवार सर यांनी स्वीकारलेली आहे. तर पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी आहे ते निखिल ठाकरे सर यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली असून हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. म्हणजे अतिशय सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देतोय, कारण की डिपार्टमेंट वाईज सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगार भेटावा यासाठी हे आपण सगळे प्रयत्न करत आहोत. आता उरलेले जे काही खाते मी तुम्हाला यापूर्वी दाखवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हा सर्वांना रोजगार मिळायलाच पाहिजे असं आपल्या या ठिकाणी त्या ठिकाणी 100% प्रयत्न असणार आहे. बघा आता पुढे काय असणार आहे, 6 जुलै रोजी जे आहे तर ते आंदोलन असणार आहे. अलग लक्षामध्ये तर प्रत्येक तालुक्यामधून विद्यार्थ्यांनी यावं अशा पद्धतीचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. तशा प्रकारे निवेदन देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे 6 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. कुठे? मुंबईच्या आझाद मैदानावरती. त्याचबरोबर पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. विभाग समितीचे प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत. त्याबरोबरच पुढील बैठकीमध्ये आढावा या संदर्भामध्ये सादर करण्यात येणार आहे की तुम्ही नेमका काय फॉलोअप घेतलेला आहे, एखाद्या विभागामध्ये किती पद आहेत, किती प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात, त्यांचा पगार कशा पद्धतीने होऊ शकतो, मग तुम्ही आयुक्तांना पत्र कसं लिहिलं, आयुक्तांनी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय पाठपुरावा केला, आणि हे सगळं पावसाळी अधिवेशनाच्या आधी, जेणेकरून कौशल्य विभाग ज्यावेळेस उत्तर देईल पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदय उत्तर देतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे सुद्धा पाठपुरावा असणं गरजेचं आहे, आपल्याकडे माहिती असणं गरजेची आहे, आणि तेव्हा कुठे रोजगार मिळू शकतो. आणि ह्या संदर्भामध्ये जिल्हास्तरीय सुद्धा बैठका घेण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. आता 2 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. का? कारण की ह्या 2 दिवशी बघा, आंदोलन जरी शेवटच्या टप्प्यात असलं 6 जुलैला असलं तरी सुद्धा 22 जून रोजी आणि 29 जून रोजी कौशल्य विभाग हे स्वतः उत्तर देणार आहे. अलग लक्षामध्ये कौशल्य विभाग स्वतः उत्तर देणार आहे 2 दिवशी, 22ला आणि 29ला. आणि म्हणून त्याच्या अगोदर सर्व पत्रव्यवहार आणि पाठपुरावा हे कोणाकोणासोबत करायचा आहे? मंत्री महोदयांसोबत, आमदार अधिकारी वर्गासोबत करायचा त्या ठिकाणी आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. बघा, या ठिकाणी विभागाचे मंत्री असतील, आमदार असतील, अधिकारी असतील, आणि सगळ्याचा सगळा पत्रव्यवहार जो आहे तर तो या ठिकाणी झालेला असला पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ कमी आहे, काम मोठं आहे, आता नाही तर कधीच नाही. कारण हे जर अधिवेशन गेलं तर प्रशिक्षणार्थी बांधवांना त्या ठिकाणी उद्या काही मिळणार नाही. म्हणून 2 तारखा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, 22 आणि 29. अलग लक्षामध्ये 22 आणि 29 तारखेला प्रशिक्षणार्थी बांधवांचं भविष्य त्या ठिकाणी ठरणार आहे. रोजगार कशा पद्धतीने मिळू शकतो या संदर्भामधली ही सगळी माहिती तुम्हा सर्वांपर्यंत अत्यंत कमी वेळेमध्ये पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला नेमकं काय वाटतं, यामध्ये काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं, किंवा आणखीन तुम्ही काय पाठपुरावा करू शकता, तुम्ही स्वतः प्रतिनिधी म्हणून या संदर्भामध्ये काम करायला
इच्छुक आहात का, किंवा इतर कुठलाही जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. 100% उद्या किंवा परवा मी पुन्हा एक व्हिडिओ बनवून तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. या संदर्भामध्ये आपण लाईव्ह सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूयात. एकत्र येऊयात आणि आपल्या हक्कासाठी, रोजगारासाठी लढूयात. खूप खूप धन्यवाद.